हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरे सर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत स्टँडर्ड 9 सायन्स चॅप्टर नंबर 1 लॉ ऑफ मोशन. याचा आपण अभ्यास या ठिकाणी आपल्या लेक्चर फर्स्ट मध्ये करणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण चॅप्टर या ठिकाणी लेक्चर वाईज क्लिअर करणार आहोत. तसेच मित्रांनो, आपण त्यांच्या एक्सरसाइज सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन 9th स्टँडर्ड सायन्स या एक्सरसाइजचं फोल्डर, तुम्ही जी प्लेलिस्ट आहे ती सिलेक्ट करून ते अभ्यासू शकतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे लेक्चर नंबर फर्स्ट, ते आहे आपलं लॉ ऑफ मोशन या चॅप्टरची टोटल एक्सप्लेनेशन. पहा मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला. याआधी मित्रांनो पहा, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या चॅप्टरला. पहा मित्रांनो, लॉ ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये आधी आपण समजून घ्या, याला मराठीतून म्हणतात गतीचे नियम. आपण जे काही कव्हर करणार आहोत सेमी व मराठी या दोघही माध्यमांना ज्याचा फायदा होईल या पद्धतीने आपण हे लेक्चर क्लिअर करत आहोत. बा मित्रांनो, तुम्हाला समजून घेण्यासाठी आपल्या मातृभाषेमध्ये येणं खूप गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला हे कंप्लीट करण्यासाठी आपण सेमी मराठी माध्यम या ठिकाणी यूज करणार आहोत. मग मित्रांनो पहा, आपल्याला या ठिकाणी दिला आहे लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम, आणि याच्यामध्ये आपल्याला पहिला दिला आहे मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. पहिला टॉपिक आहे मोशन ऑन ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूची गती नेमकी काय असते हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मग त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येईल मोशनची, द चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट इज द सराउंडिंग इज कॉल्ड मोशन. म्हणजे काय, जी काही आपली सराउंडिंगच्या स्वरूपात जेव्हा एखादी वस्तू आपली जागा म्हणजे आपला प्लेस चेंज करत असेल तेव्हा त्या वस्तूमध्ये मोशन आहे, गती आहे असं आपण या ठिकाणी समजत असतो. आणि तेव्हा त्याला जे समजलं जातं तेव्हा त्याला मोशनाइज ऑब्जेक्ट किंवा त्याला मोशन असे या ठिकाणी म्हणतात. पहा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, द चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग इज कॉल्ड मोशन. ओके, यानुसार तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. आणि कॅन यू टेल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, 5-4 आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामधले आपल्याला विचारलेलं आहे की संबंधित सिच्युएशन मध्ये, संबंधित परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी मोशन आहे आपल्या उपलब्ध आहे किंवा म्हणजे प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे हे आपल्याला विचारलंय. पहिलं दिलंय मित्रांनो पहा, द फ्लाइट ऑफ अ बर्ड. काय म्हटलंय, द फ्लाइट ऑफ अ ब्लड, म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे उडणाऱ्या पक्षीमध्ये काय आहे, गती आहे किंवा मोशन आहे की नाही, तर यस ती आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सेकंड दिलं आपल्याला स्टेशनरी ट्रेन, म्हणजे उभी असणारी रेल्वे, तर याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जे काही मोशन आहे हे अब्सेंट आहे, या ठिकाणी ते उपलब्ध नाही. थर्ड मध्ये दिला आहे लिव्स फ्लाइंग थ्रू एअर, म्हणजे हवेमध्ये उडणारा जो पालापाचोळा आहे त्याच्यामध्ये गती आहे का, तर यस त्याच्यामध्ये ती प्रेझेंट आहे. आणि दुसरं म्हटलंय चौथं, अ स्टोन लाइंग ऑन अ हिल, म्हणजे डोंगरावरती असणारा जो दगड आहे त्याच्यामध्ये मोशन असते का, तर साहजिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोशन म्हणजे गती नसते. असं आपण या 4ही उदाहरणांमध्ये सांगू शकतो की कुठे मोशन आहे आणि कोणत्या ठिकाणी मोशन नाही. त्यानंतर मित्रांनो आपल्याला दिलंय पहा पुढे, ते म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. म्हणजे आता काय, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स मीन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे तुमचं विस्थापन आणि डिस्टन्स म्हणजे तुमचं अंतर. ओके, मग डिस्प्लेसमेंट कोणाला म्हणतात तर लक्षात घ्या, आणि डिस्टन्स कोणाला म्हणतात ते लक्षात घ्या. आधी पाहू आपण डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय, द ऍक्च्युअल पार्ट म्हटल्या ठिकाणी followed by a body between the initial and final point of the motion is called distance. म्हणजे मुवमेंट. काय सांगितलं ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, the actual part followed by a body between the initial and final point of motion म्हणजे ती मुवमेंट असताना इज कॉल्ड डिस्टन्स. म्हणजे जेव्हा एका ठिकाणापासून, लक्षात घ्या, एका ठिकाणापासून जेव्हा दुसऱ्या ठिकाण म्हणजे एका बिंदूपासून जेव्हा दुसऱ्या बिंदू म्हणजे सुरुवातीच्या बिंदूपासून तर अंतिम बिंदूपर्यंत वस्तूने जे ऍक्च्युअल पार्ट या ठिकाणी ट्रॅव्हल केलेला आहे, जे त्यांनी या ठिकाणी इनिशियल पॉइंट पर्यंत केलेलं जे काही ट्रॅव्हलिंग आहे त्याला म्हटलं जातं डिस्टन्स. काय म्हटलं जातं, त्याला डिस्टन्स म्हटलं जातं मित्रांनो. आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हटलं आहे, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट ऑफ मुवमेंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय म्हटलं मित्रांनो पहा,
की जे काही आपण म्हटलेलं आता की द शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे दोन ठिकाणांमधलं म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे इनिशियल पॉईंट पासून तर तुमच्या फायनल पॉईंट पर्यंत ज्याच्यामधून तुम्हाला कमीत कमी म्हणजे शॉर्टकट जे अंतर असेल ते अंतर म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट असते. हे आपण या ठिकाणी पहा. पुढच्या याची काही डायग्राम आहे त्या डायग्रामवर पाहणार आहोत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा मित्रांनो, या डेफिनेशन याचा आन्सरचा जो तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पहा या डायग्रामवरून आपण समजू शकतो जे आपल्याला पुस्तकातच दिले ऑलरेडी. पण या ठिकाणी शीतल आणि या ठिकाणी जो प्रशांत आहे यांचं हे काय आहे घर आहे. इथून त्यांना जायचं आहे स्कूल. तर जो पहा शीतल जी आहे ती जात असताना ती 500 मीटर म्हणजे 500 मीटर ती तिची मैत्रीण जी आहे संगीता हिच्या घरापर्यंत जाते आणि त्यानंतर तिथून तिच्या संगीताच्या घरापासून स्कूल जे आहे ते किती आहे 1200 मीटर्स म्हणजे 1200 मीटर एवढं अंतर आहे. आणि जो काही तिचा भाऊ आहे प्रशांत हा डायरेक्ट घरापासून तर डायरेक्ट शाळेपर्यंत जातो. तो जातो त्यावेळेस त्याला ट्रॅव्हल्स करायचं आहे ते म्हणजे 1300 मीटर्स म्हणजे 1300 मीटर म्हणजे 1300 मीटर अंतर तो या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. मग पहा आता म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यातला फरक काय तर पहा जी शीतल आहे शीतलने पहा इथे 500 आणि इथे 1200 असे एकूण तिने केलेले ट्रॅव्हल्स किती आहे तर ते म्हणजे 1700 आणि जे काही याने ट्रॅव्हल्स केलेला आहे कोणी प्रशांतने ते म्हणजे 1300 आणि दोघांनाही जायचं आहे स्कूलमध्ये म्हणजे एकाच ठिकाणासाठी ज्यावेळेस जास्तीत जास्त जे अंतर ट्रॅव्हल्स केलेलं असेल एका ठिकाणा म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासून तर अंतिम ठिकाणापर्यंत ते असणार हिचं डिस्टन्स म्हणजे शीतलने जे काही ट्रॅव्हल्स केलं ते आहे डिस्टन्स आणि जे काही प्रशांत आहे प्रशांतने जे काही ट्रॅव्हल्स केलेलं आहे कमीत कमी शॉर्टकट मध्ये ते आहे तुमचं डिस्प्लेसमेंट. असं आपल्याला या आकृतीवरून क्लिअर करता येईल मित्रांनो. ओके. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट दिला आपल्याला पहा इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0 द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय इट मे नॉट बी 0. ही ओळ अतिशय महत्वाची मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणी पहा तुम्ही केलेलं जे डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट हे तुमचं 0 असू शकतं. लक्षात घ्या इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज 0 द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय इट मे नॉट बी 0 म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते 0 असू शकतं परंतु डिस्टन्स कधीही 0 नसते. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आहोत मित्रांनो आपण तो म्हणजे स्पीड अँड व्हेलॉसिटी. पहा मित्रांनो स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय द डिस्टन्स कव्हर्ड बाय अ बॉडी इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड. म्हणजे एखाद्या वस्तूने तिच्या एकक कालावधीमध्ये कापलेलं अंतर म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे तुमचं आलं काय असणार आहे स्पीड असतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे पहा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही केलेले जो स्पीड आहे काढायचा असेल स्पीड मीन्स चाल ती स्पीड जर आपल्याला काढायचं असेल तर पहा एकूण ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि भागीला त्याला लागलेला कालावधी म्हणजे टाइम रिक्वायर्ड जो आहे त्याला लागलेला जेवढा वेळ असेल तो वेळ आणि जेवढं अंतर त्याने कापलेलं असेल ते म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला आहे स्पीडचा. त्यानंतर मित्रांनो व्हेलॉसिटी म्हणजे काय तर पहा द डिस्टन्स ट्रॅव्हल इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इज व्हेलॉसिटी. म्हणजेच वस्तूने काय सांगितलं पहा वस्तूने ट्रॅव्हल वन डायरेक्शन म्हणजे एका दिशेमध्ये त्याने केलेलं जे काही ट्रॅव्हल्स आहे एका युनिट एका कालावधीमध्ये ती म्हणजे त्या वस्तूची काय असते त्या ठिकाणी त्याची व्हॅलोसिटी असते. या ठिकाणी लक्षात घ्या. आणि व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला मित्रांनो पहा तुमच्या समोर आहे व्हॅलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे त्या वस्तूने केलेलं डिस्प्लेसमेंट जे असेल आणि त्याने त्याला लागलेला कालावधी जो असेल तो टाइम म्हणजे हे तुमचं काय आहे या ठिकाणी व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे मित्रांनो तुमच्या समोर स्पीड आणि व्हॅलोसिटीचा फॉर्म्युला आहे. टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही तुमच्या पुस्तकानुसार पुस्तक ठेवून हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या व्हिडिओला कुठे स्किप करू नका म्हणजेच तुम्हाला अतिशय व्यवस्थित पद्धतीने हे प्रकरण समजेल. ओके. पहा मग पुढे पाहूया आपण. पुढे दिले आपल्याला पहा ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवायचं आहे द युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. नेहमी लक्षात घ्या स्पीडचं आणि व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे हे काय आहे सारखे आहे. इन द एसआय सिस्टम एसआय सिस्टम मध्ये द युनिट इज मीटर पर सेकंड म्हणजे त्यांचं दोघांचं युनिट जे आहे स्पीड आणि व्हेलॉसिटीचं ते किती आहे मीटर पर सेकंड आहे एसआय मध्ये आणि सीजीएस मध्ये मित्रांनो ते म्हणजे सेंटीमीटर पर सेकंड. किती आहे सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर मित्रांनो पुढे दिलं आपल्याला पहा स्पीड इज अ
रिलेटेड टू द डिस्टन्स विथ व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे पहा, जो स्पीड आहे स्पीड कशाशी रिलेटेड असतो, तो तुमचा डिस्टन्सशी रिलेटेड असतो. तर व्हेलॉसिटी जी आहे ती तुमच्या डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड असते. हे या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 3 म्हटलं आहे पहा, इन द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी आर द सेम. म्हणजे पहा, जेव्हा एखादी वस्तू जेव्हा तिची जी मोशन तिची जी गती आहे ही जर एका सरळ लाईनीत असेल त्यावेळेस त्याचा स्पीड आणि व्हेलॉसिटी यांची व्हॅल्यू सेम असते. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि त्यानंतर पुढे म्हटलंय अदरवाईज दे कॅन बी डिफरंट. आणि इतर वेळेस ते काय असतात, वेगळे असतात. हे लक्षात येते. सारखे केव्हा असू शकतात, ते सारखे तेव्हाच असू शकतात जेव्हा ते एका वेळेमध्ये एका सरळ लाईनीमध्ये ट्रॅव्हल्स करत असतील तेव्हा. आणि व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन युनिट टाइम. आणि जी काही व्हेलॉसिटी आहे ही त्याच्या डिस्प्लेसमेंटच्या एका एकक टाइम वेळेवर म्हणजे युनिट टाइमवर डिपेंड असते. या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. ओके, टेक अ स्क्रीनशॉट, कम टू द नेक्स्ट. त्यानंतर मित्रांनो पुढे दिले आपल्याला पहा, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय असते. म्हणजे एकरेषीय गती जे आहे ती कोणाला म्हणतात, एकरेषीय समान व नैक समान गती कोणाला म्हणतात या ठिकाणी लक्षात घ्या. द मोशन इन विच द ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म मोशन. म्हणजे एखाद्या वस्तूने, लक्षात घ्या, एखाद्या वस्तूने जे काही डिस्टन्स आहे, ओके, काय म्हटलं, मोशन विथ, एखाद्या वस्तूची जी गती आहे तिच्या गतीनुसार त्याने इक्वल डिस्टन्स म्हणजे सारखे अंतर सारख्या वेळेमध्ये जर त्याने कव्हर केला असेल तेव्हा त्याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. आणि त्याच्या अपोजिट सारख्या वेळेमध्ये अनइक्वल पाथ, काय सांगितलं, अनइक्वल डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल्स केला असेल. म्हणजे समजा एखादी वस्तू जी आहे, 2 गाड्या जात आहेत, तुमची आणि तुमच्या मित्राची, आणि त्यावेळेस तुमचा मित्र आणि तुम्ही जे आहेत तुम्ही एका तासामध्ये 50 किलोमीटर ट्रॅव्हल्स करतात. म्हणजे तुमची जी काही मोशन आहे ती युनिफॉर्म मोशन आहे. परंतु त्याच एका तासामध्ये एक 50 किलोमीटर जात असेल आणि एक 60 किलोमीटर जात असेल, पण सारख्या कालावधीमध्ये डिफरन्स डिस्टन्स तुम्ही काय करता आहेत, ट्रॅव्हल्स करता आहेत. म्हणून या ठिकाणी त्याला म्हणणार आहात नॉन युनिफॉर्म मोशन आणि युनिफॉर्म मोशन. ओके, सारख्या वेळेत सारखं कापलेलं अंतर म्हणजे युनिफॉर्म, आणि सारख्या वेळेत समान अंतर कापलं असेल त्यावेळेस त्याला म्हटलं जातं नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, कम टू द नेक्स्ट. नेक्स्ट दिले मित्रांनो एक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एक्सेलरेशन. म्हणजे वेगात होणारा जो बदल आहे, वेगात होणाऱ्या बदलाला एक्सेलरेशन असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, तुम्हाला सांगतो की जसं आपण गाडी चालवतो, गाडी चालवत असताना गाडी 0च्या स्पीडवर असते, नंतर हळूहळू ती काय होत चालते, वाढत होते, एक्सेलरेट होते, तिच्या वेगामध्ये बदल होतो. आणि त्यावेळेस आपण म्हणू शकतो की वेगात होणारा जो काही बदल आहे तो बदल म्हणजे त्या वस्तूची, त्या गाडीची काय आहे, व्हेलॉसिटी, आपलं एक्सेलरेशन आहे. म्हणून आपण म्हणतो एक्सेलरेटेड करा. ओके, मग एक्सेलरेशनचे जे सूत्र आहे ते फॉर्म्युला पहा मित्रांनो, एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. हे एक्सेलरेशनचा काय आहे, फॉर्म्युला आहे. आणि इथं समजून घ्यायचं मित्रांनो महत्वाचं जे आहे ते, इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू अँड इन अ टाइम टी इन चेंज टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही. म्हणजेच पहा, जेव्हा एखादी वस्तू, आपण सांगितलं तुम्हाला, ती जेव्हा सुरुवातीला निघते तेव्हा तिचा सुरुवातीचा वेग काय असणार आहे, 0च असणार आहे. आणि जेव्हा ती फायनल ठिकाणी पोहोचणार आहे, फायनल ठिकाणी तिचा जो कॉन्स्टंट स्पीड किंवा जो फायनल स्पीड असणार आहे, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी जी असणार आहे, या फायनल व्हेलॉसिटी मधून जर आपण तिचा सुरुवातीचा म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी मायनस केली आणि त्यासाठी तिला लागणारा जो कालावधी असतो तो त्याला अपॉनला घेतला, भागीला घेतला, तर आपल्याला या ठिकाणी जे काही एक्सेलरेशन आहे, एक्सेलरेशनचा टोटल डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळतो. तो कसा, तर पहा, एक्सेलरेशन इज इक्वल टू, म्हणजे तो एने इंडिकेट करतात एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती फायनल व्हेलॉसिटी युने इंडिकेट, व्हीने इंडिकेट करतात, इनिशियल व्हेलॉसिटी युने इंडिकेट करतात, आणि टाइम जो आहे तो टीने इंडिकेट करतात. म्हणून आपण इथं सांगू शकतो व्ही मायनस यू अपॉन टी. या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही आहे हे बारकावे, पुस्तकामधले जे बारकावे आहेत ते घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहो. म्हणजेच तुम्हाला प्रकरणातल्या ज्या काही अडचणी आहेत, चॅप्टर मध्ये ज्या अडचणी आहेत त्या मोकळ्या होतील आणि व्यवस्थित क्लिअर होतील. ओके, त्यानंतर वळूया मित्रांनो नेक्स्ट याच्याकडे. नेक्स्ट दिलं आपल्याला मित्रांनो, पहा,
if the velocity changed by equal amount in equal time intervals that object is said to be in uniform acceleration. म्हणजे काय, सारख्या कालावधीमध्ये जेव्हा तिचा चेंजेस होणार आहे, सारखा बदल होणार असेल तेव्हा त्याला युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणतात. आणि त्याच्याच अपोजिट सारख्या वेळेमध्ये म्हणजे इक्वल टाइम मध्ये अनइक्वल या ठिकाणी ट्रॅव्हल्स किंवा चेंजेस होत असतील बॉडीमध्ये ऑब्जेक्ट मध्ये तेव्हा त्याला नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो पहा, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो एक्सेलरेशन. एक्सेलरेशन तीन प्रकारचे असतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, सेकंड म्हणजे तुमचं निगेटिव्ह आणि थर्ड म्हणजे झिरो एक्सेलरेशन. कसं तर ते पहा, काय म्हटलंय, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इनक्रीज द एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. इन दिस केस द एक्सेलरेशन इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये जेव्हा वाढ होते ते व्हेलॉसिटी जेव्हा त्याची इन्क्रीज होते, व्हेलॉसिटी इन्क्रीज झाल्यानंतर त्याला म्हटला जातो तुमचं पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. आणि पॉझिटिव्ह एक्सेलरेशन मध्ये काय म्हटलंय पहा, डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. त्याची जी एक्सेलरेशनची जी व्हेलॉसिटी आहे ती तुमच्या व्हेलॉसिटीच्या बाजूला त्याची डायरेक्शन असते, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि त्याच अपोजिट पहा, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस द एक्सेलरेशन इज निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे जेव्हा तुमची व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होत जाईल, कमी कमी होत जाईल, तेव्हा त्याला म्हटलं जातं, तुम्हाला लक्षात घ्या, तेव्हा त्याला म्हटलं जातं ते म्हणजे निगेटिव्ह एक्सेलरेशन. आणि लक्षात घ्या, निगेटिव्ह एक्सेलरेशनची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी अपोजिट असते, हेही लक्षात घ्या. आणि फायनली झिरो एक्सेलरेशन केव्हा असतं, इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम इट हॅज झिरो एक्सेलरेशन. म्हणजे वस्तू कोणत्याही प्रकारे हालत नाही, डुलत नाही, जाणार ते एका जागेवर जेव्हा स्थिर असते, तिच्या व्हॅलोसिटीमध्ये ना इन्क्रीज व्हॅलोसिटी होते ना डिक्रीज होते, ती नुसती कॉन्स्टंट आणि स्टेबल असेल, तेव्हा तिला म्हटलं जातं झिरो एक्सेलरेशन. ओके, या ठिकाणी मित्रांनो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि समजू शकतात. ओके, कम टू द नेक्स्ट. यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत मित्रांनो, पहा इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. हा जो पार्ट आहे मित्रांनो, हा ऑलरेडी मी टीच केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही हा टोटल पार्ट अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजू शकतात आणि ते क्लिअर करू शकतात. ओके, म्हणून या ठिकाणी वेळ न घेता मी डायरेक्ट पुढच्या टॉपिक कडे जातो. आणि त्या ठिकाणी पहा, आपल्याला पुढे दिला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. काय दिलेत मित्रांनो, एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या एक्झाम्पल्स मध्ये पहा, आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. An athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meters in 25 seconds before running. म्हटले पुढे, to his original position and what is the average speed and velocity. आधी गणित समजणं गरजेचं आहे. गणित आपल्याला काय सांगतं मित्रांनो, लक्षात घ्या. गणित आपल्याला सांगतं आहे की एक ऍथलीट आहे, म्हणजे जो काही ऑलिम्पिक वाला खेळाडू जो आहे, तो खेळाडू काय आहे, तो खेळाडू एका सर्क्युलर पाथ मध्ये एक वर्तुळाकार मार्गानुसार तो काय करतोय, धावत आहे. त्या धावत असताना तो 400 मीटर अंतर 25 सेकंदामध्ये काय करतो, धावून काढतो. आणि धावून गेल्यानंतर सुरुवातीच्या ठिकाणी परत येतो. तर त्याची सरासरी म्हणजे ऍव्हरेज स्पीड किती असेल आणि त्याचा जो काही ऍव्हरेज व्हेलॉसिटी काय आहे ते दोघेही आपल्याला काढायला लावलेलं आहे. तर मित्रांनो, अशा वेळेस पहा, कोणत्याही पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घाबरून न जाता आणि हे कसे न्यूमरिकल सोडवावे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पहा, आपण या ठिकाणी आधी काय करणार आहोत, आपल्याला दिलेलं काय आहे, आपल्याला दिलं आहे त्या ठिकाणी पहा, त्याने टोटल ट्रॅव्हल्स केलेलं जे आहे डिस्टन्स ते दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दिलं आहे त्याचा टायमिंग दिलेला आहे. आणि काढायला काय लावलेलं आहे आपल्याला, त्याची ऍव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड आपल्याला काढायला लावलेला आहे. तर आपल्याला गिव्हन मध्ये पहा मित्रांनो, गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे ते आधी आपण पाहणार आहोत. पहा, गिव्हन पार्ट मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे काय, डिस्टन्स दिलेला आहे. काय दिलेला आहे, डिस्टन्स. काय दिलंय मित्रांनो, आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे. ते किती दिले आपल्याला डिस्टन्स पहा, डिस्टन्स इज इक्वल टू आपल्याला दिला आहे 40 मीटर. किती दिले मित्रांनो, 40 मीटर दिलाय डिस्टन्स. त्यानंतर आपल्याला दिला आहे तो म्हणजे टायमिंग. काय दिलेला आहे, टायमिंग दिलेला आहे. तो आहे तुमचा टायमिंग, जो आपण या ठिकाणी सांगू शकतो, टाइम आपण सांगू शकतो या ठिकाणी 25 सेकंड. आणि जो डिस्प्लेसमेंट आहे मित्रांनो, काय आहे, डिस्प्लेसमेंट जो आहे, डिस्प्लेसमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही.
आपला डिस्प्लेसमेंट झालेला आहे, पण किती झालाय, परत तो त्याच ठिकाणी आला आहे, म्हणून त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. आणि मग आपण या ठिकाणी आता काढणार आहोत ते म्हणजे ॲव्हरेज स्पीड. ओके, ॲव्हरेज स्पीड काढणार आहोत या ठिकाणी, ॲव्हरेज स्पीड. आणि त्यानंतर ॲव्हरेज स्पीड आपण काढणार आहोत आणि त्यानंतर आपण काढणार आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटी. काय काढणार आहोत आपण नंतर, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण या ठिकाणी काढणार आहोत मित्रांनो. ओके, मग आधी काढूया ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीडचे सूत्र काय आहे, टोटल डिस्टन्स. काय आहे, टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स किती आहे या ठिकाणी लक्षात घ्या, ते आणि टोटल टाइम. ओके, टोटल टाइम आपल्याला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. मग सूत्रानुसार आपण किमती भरणार आहोत मित्रांनो. काय करणार आहोत, सूत्रानुसार किती किती आहे टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स आहे तुमचावाला 400 म्हणजे 400 आणि टोटल टायमिंग आहे तो म्हणजे तुमचा 25 सेकंड. मग काहीच नाही मित्रांनो, याला आपण काय करणार, याचं डिवायडेशन करणार आहोत. आता डिवायडेशन मध्ये पण आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे 25 × 25 आणि त्यानंतर उरेल आपल्याला तो आहे तो म्हणजे 15 आणि तो घेतला म्हणजे 16. ओके, या ठिकाणी आपल्याला 16 हे त्याचं उत्तर मिळेल मीटर पर सेकंड. अशा पद्धतीने आपण याला या ठिकाणी त्याचा ॲव्हरेज स्पीड काढू. त्यानंतर मित्रांनो आपण काढणार आहोत त्याचा या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, टोटल डिस्टन्स. काय आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. काय आहे, टोटल टाइम. मग काय याचं, साधी गोष्ट आहे, टोटल डिस्टन्स झालेला आहे 0 आणि टोटल टाइम आहे 25 सेकंड. मग आता लक्षात घ्या, 0 ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर मिळणार जे काही उत्तर आहे ते तुम्हाला मिळणार आहे 0. डिस्प्लेसमेंट किती राहणार आहे मित्रांनो, 0 राहणार आहे. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय ते पाहणार आहोत मित्रांनो आपण आता. पहा, सेकंड एक्झाम्पल, अन एरोप्लेन म्हटल्या ठिकाणी टॅक्सीज ऑन द रनवे फॉर 30 सेकंड विथ an acceleration of 25 meter per second square before take off, how much distance would it have covered on the runway. म्हणजे पहा, एक विमान आहे आणि त्या विमानाने 3.2 मीटर पर सेकंड एवढ्या एक्सेलरेशनने 30 सेकंदामध्ये काय केलेलं आहे, धावपट्टीवर म्हणजे रनवेवर ते धावत आल्यानंतर ते हवेत काय होते, झेपावत आहे. आणि नंतर विमानाने हवेत झेपण्यापूर्वी किती अंतर पार केले हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग अशा प्रश्नांची उत्तर करत असताना मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला विचारलेलं काय आहे ते लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यासाठी पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी पहा त्याला कसं सोडवायचं तेही पाहता आपल्याला गिव्हन डाटा काय दिलेला आहे तो पाहायचा आहे. गिव्हन डाटा मध्ये पहा मित्रांनो, आपल्याला दिलेला आहे त्याचा एक्सेलरेशन. काय दिलेला आहे, एक्सेलरेशन इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, त्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्याचा काय दिलेला आपल्याला, पुढे दिलेला आपल्याला टायमिंग. काय दिलाय, टायमिंग टाइम दिलेला आहे तुमचा तो म्हणजे 30 सेकंड. किती दिलाय, 30 सेकंड. 30 सेकंड त्याला टायमिंग दिलेला आहे. आणि त्यानंतर अजून आपल्याला दिलेलं काय आहे ते म्हणजे त्याचा सुरुवात, जेव्हा ते रनवेवर येणार आहे त्यावेळेस त्याचा इनिशियल व्हेलॉसिटी जी युनि इंडिकेट करतात ते असणार आहे 0 सेकंड. आणि विचारलेलं काय आहे, त्याने किती डिस्टन्स या ठिकाणी त्याने कव्हर केलेला असेल तर त्या ठिकाणी तो एस ने इंडिकेट करतात. म्हणून एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कारण आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, डिस्प्लेसमेंट काढायचा असेल तेव्हा हा एस यूज केला डिस्टन्स काढण्यासाठी. ओके, मग मित्रांनो पहा, हे जे काही आहेत कशा पद्धतीने घेतले जातात यासाठी ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्यवस्थित पहा आणि तुम्हाला ते समजेल. ओके, मला सूत्रानुसार आपण किमती घालणार आहोत मित्रांनो. काय करणार आहोत, सूत्रानुसार. आता यस काढायचं आहे म्हणजे आपल्याला सेकंड इक्वेशनचा यूज करावा लागेल. काय आहे, यस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2. ओके, 1/2 आणि नंतर आहे 80 स्क्वेअर. काय आहे, 80 स्क्वेअर. आता सूत्रानुसार आपण किमती घालूया मित्रांनो. यस माहित नाही तू जशाचा तसा. ओके, यू ची व्हॅल्यू 0 इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे, 30 सेकंद. ओके, अधिक 1/2. ओके, गुणिला ए ची व्हॅल्यू किती आहे 3.2 इंटू एस याची व्हॅल्यू किती आहे टी ची, ती म्हणजे 30 सेकंड.
ओके, मग त्याचा स्क्वेअर, त्याचा काही 30चा काही स्क्वेअर येईल. ओके, या पद्धतीने आपण सूत्रानुसार किमती घातल्या. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, आता याला सोडवायचं आहे. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर 0, म्हणजे हा तुमचा काय होऊन जाईल, ते कट होऊन जाईल. त्याच्यानंतर 1.2 अपॉन 2 म्हटलेला आहे, तर आपल्याजवळ काय उरेल त्याची व्हॅल्यू तेही आपण पाहू. आणि नंतर काय होणार आहे पहा, म्हणजे आपल्याजवळ काय उरेल 3. आपण काय करू, यांचा आधी पहा 1/s बरोबर काय उरेल आपल्याजवळ 1/2 गुणिला काय उरेल 3.2 गुणिला याचा वर्ग, काय येईल वर्ग 30चा वर्ग 900. ओके, मग आता 9 ने याला गुणूया, म्हणजेच काय होईल s इज इक्वल टू काय होईल, हा 0 0 तसा राहील, 9 9 दुने 18. ओके, आजच्याला 9 1 9 9 9 त्रिक 27 आणि 1 28 आणि हा 0 0 तुमचा इथे उरेल. आणि त्यानंतर याला आपण डिवाइड करणार आहोत. काय करणार आता, तुमचा हा जो आलेला आहे 1/2 गुणिला काय होणार आहे पहा 9 दुनी 18 किंवा आपण त्या ठिकाणी 18 चला 1, त्यानंतर म्हणाल आपण 9 त्रिक 27 आणि 1 28 आणि हे 0 जशाच्या तसे आणि 2 करानंतर पॉइंट, म्हणजे आपला जो येणार आहे तो भाग असा असणार आहे. ओके, त्यानंतर काय होईल s इज इक्वल टू 1 इंटू आपला हा भाग राहील आणि बागीला 2 राहील, म्हणजे ज्याला डिवायडेशन केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल 144, म्हणजे जे आहे 1440 मीटर एवढं त्याने काय केलं असेल रनवेवर क्लिअरली डिस्टन्स काय केलं असेल, ट्रॅव्हल केलं असेल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, टेक अ स्क्रीनशॉट, तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो हे न्यूमरिकल्स या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. मित्रांनो पहा, यानंतर आपल्याला जे काही न्यूमरिकल्स आहेत ते मी तुमच्यासाठी सोडतो, आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तशा कमेंट्स करा, आपण त्याचा एक सेपरेट असा व्हिडिओ घेऊ, कारण व्हिडिओ जास्त लॉंग होईल. म्हणून आपण या ठिकाणी 2 एक्झाम्पल सोडवलेले आहेत, आणि जे नंतरचे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल नंबर 3 4 जे आहेत ते तुम्ही क्लिअर करायचे आहेत. आणि अडचणी जर आल्या तर कमेंट्स करा, आपण त्याचा परत व्हिडिओ घेऊ आणि ते आपण क्लिअर करू मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पहा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा एक्झाम्पल आपण या ठिकाणी सोडवले, त्यानंतर हे 2 तुमच्यासाठी एक्झाम्पल ठेवलेले आहेत. आणि फायनली आपण जेव्हा येतो न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या संदर्भात, जो प्रकरणाचा शेवटचा गाभा येतो, शेवटचा भाग येतो, याच्यामध्ये आपल्याला न्यूटन फर्स्ट लॉ काय सांगतो पहा, an object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line useless an external unbalanced force at or in on it. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या वस्तूला, समजा आता ही वस्तू आहे, या वस्तूला जेव्हा कोणतीही बाह्य बल म्हणजे एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत याच्यावर काम करत नाही तोपर्यंत ही वस्तू आपली स्वतःची जागा या ठिकाणी बदलत नाही. ह्यानुसार न्यूटनने आपल्याला सांगितलं की कोणत्याही वस्तूला ज्यावेळेस आपण बाह्य बल एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत जर ती वस्तू आपली जागा बदलत नाही तर त्याला त्या ठिकाणी त्याच्यातला इनर्शिया म्हणजे त्याच्यातलं जडत्व आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि हाच न्यूटनचा काय आहे फर्स्ट लॉ आहे ऑफ मोशनचा. सेकंड काय म्हटलंय पहा या ठिकाणी, सेकंड म्हटलंय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनला, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनली टू द applied force and the change of momentum occurs in the direction of the force. म्हणजेच काय म्हटलं या ठिकाणी पहा, जेव्हा संवेग असतो, जो मोमेंटम आहे म्हणजे अपघाता आधीचा वेग आणि अपघातानंतरचा वेग, हे दोघही वेग नेहमी काय असतात, सारखे असतात. हे या ठिकाणी आपल्याला न्यूटन्सने त्यांच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलं. आणि थर्ड लॉ मध्ये सांगतात न्यूटन्स आपल्याला, एव्हरी ऍक्शन फोर्स अँड इक्वल अँड ऑपोजिशन म्हटल्या ठिकाणी ऑफ साइड अपोजिट रिएक्शन म्हटलंय फोर्स विथ ऍक्ट सिमिलटेनली. म्हणजेच काय पहा, रिएक्शन आणि रिएक्शन फोर्सच्या संदर्भात आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वस्तूवर फोर्स लावल्यानंतर ती वस्तू जेव्हा आपल्याला रिटर्नेबल म्हणजे परत आपल्याला त्याच बलाने आपल्याला काय करत असते, बल लावत असून आपल्याला बाजूला ढकलत असते. उदाहरणार्थ जेव्हा आपण बंदुकीतून गोळी सोडतो, बंदुकीतून म्हणजे बुलेटमधून जेव्हा आपलं गन्समधून जेव्हा आपण बुलेट सोडतो, बुलेट सोडल्यानंतर आपला जो हात आहे हा हात डायरेक्ट काय होतो, मागे खेचला जातो. याला कारण काय, ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स. म्हणजे जेवढं फोर्स तिला आपण पुढे दिलं
तेवढंच फोर्स काय होणार आहे, मागेच तेवढ्या गतीने आपल्याला लागणार आहे. त्याला म्हणतात रिॲक्शन आणि ऍक्शन फोर्स. आणि ह्याच तत्वावर जे काही अग्निबाण आहेत, जे रॉकेट्स आहेत, जे सॅटेलाइट्स आहेत, जे काही पाठवले जातात ते न्यूटनच्या लॉ ऑफ थर्ड लॉ ऑफ मोशनच्या याच्यावर पाठवले जातात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मित्रांनो लक्षात घ्या, लॉ ऑफ मोशन आणि असे महत्त्वाचे घटक घेऊन आपण हे चॅप्टर या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला जर काही अडचणी वाटत असतील मित्रांनो, तर प्लीज तुम्ही कमेंट्स करा आणि त्या संदर्भात आपण त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊ शकतो. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच आपण या चॅप्टरची टोटल एक्सरसाइज या ठिकाणी स्टडी केलेली आहे. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ती उपलब्ध आहे. मित्रांनो या अशा पद्धतीने आपण टोटल चॅप्टर या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. हे समजून घेण्यासाठी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.